बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत काही दिवसांपूर्वीच या नवीन कचऱ्याच्या गाडीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं होतं। असं सांगण्यात आलं होतं की बदलापूरमध्ये आता जो काही ओला कचरा आहे आणि कोरडा कचरा आहे तर ते सगळे कचरा जे आहे ते आता विभागणी केली जाईल आणि त्याचमुळे खरं तर ही एक नवीन गाडी जी आहे ती इथे बघायला मिळत होती आपल्याला। त्या गाडीची दुर्दशा जर आपण आता बघत असाल तर आपण सध्या आता बदलापूर पश्चिम गणेश चौक याच परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी कित्येक वेळ झाला, एक ते दीड तास झाला जो वाहन चालक आहे तो गाडी याच अवस्थेमध्ये सोडून जो आहे तो इथे आपल्याला तर खालच्या साईडला म्हणजे जो काही गाडीचा पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला अशा अवस्थेमध्ये झुकलेला पाहायला मिळतोय आणि मागच्या साईडला जो काही पूर्ण पार्ट आहे ती गाडी जी आहे ती पूर्ण अशा पद्धतीने झाली आहे। म्हणजे आपण जर इथून या गाडीची अवस्था बघत असाल तर बघा कशा पद्धतीने झालेली आहे ते। म्हणजे नेमकं सुरू काय आहे, आपण बदलापूर शहरामध्ये चांगलं काम करायला जातोय परंतु मग हे असं काम होतं कसं काय आहे, असे कामं कसं काय होत आहेत बदलापूर शहरामध्ये। आता ही गाडी काही कमी किमतीची आलेली नसेल, ही मग ज्या वेळेला घेतली गेली हिची काही कॅपॅसिटी असेल ना की हिच्यामध्ये किती कचरा बसला पाहिजे, काय बसला पाहिजे। आपण आता इथून जर बघितलं तर बघा नेमकं काय झालंय या गाडीमध्ये। तर आपण बघतोय की हे जे इथले वेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु हे एवढं लवकर झालं कसं, हिचा मेंटेनन्स होत नाही का, आणि जरी झाला असेल ठीक आहे काहीतरी हिच्यामध्ये जर कधी बिघाड आला आहे तर ही गाडी कितपत योग्य आहे की अशाच रस्त्यावरती 1 ते दीड तास झाले आता हे सोडून चालले गेलेले आहेत आणि मध्ये कचरा तशाच पद्धतीने इकडे जर बघितलं आपण तर मध्ये बघा कचरा सुद्धा आहे, इथे मध्ये विभागणी केलेली आहे म्हणे या कचऱ्याची आणि रस्त्याच्या मधोमध ही अशाच पद्धतीने सोडून दिलेला आहे हा कचरा। कोणी इथे नाहीये, पावसामध्ये भिजतोय, प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। या साईडला पुढे आपण बघतोय की शाळा सुरू आहेत आणि आता जर कधी अशाच परिस्थितीमध्ये शाळे सुटल्याच्या नंतर इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आणि किती गर्दी जी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळेल। बदलापूरकरांचा कराचा पैसा अखेर किती दिवस असाच पाण्यात जाणार आहे असा प्रश्न आता बदलापूरकर करत आहे। नेमका आपण खरोखर बदलापूर शहराचा जर विकास करायचं काम करत असाल तर मग ही परिस्थिती नेमकी काय आहे। आपण कुठल्याही चांगलं काम करायला जातोय तर मग हे असं का होतंय, निकृष्ट राज्याचं काम जे आहे ते का पाहायला मिळते। बदलापूरकरांना तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? ही गाडी ज्या वेळेला हे केलं होतं, उद्घाटन केलं होतं, इथं सांगितलं गेलं होतं की बदलापूरसाठी अशा गाड्या ज्या आहेत त्या आता पाहायला मिळतील, तर नेमकं काय प्रकार आहे हा, हिला काय झालंय आणि झालं असेल तरी लवकरात लवकर हिला या ठिकाणावरून का हटवण्यात आली नाही। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की येऊ द्या। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह धन्यवाद।